अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात जाहीर प्रचार सभेत बोलताना आमदार रणधीर सावरकर यांचे तोंड भरून कौतुक केले। रणधीर सावरकर हे भाजपचे भूषण असून विधिमंडळात प्रतोद म्हणून त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे उद्गार बावनकुळे यांनी काढले आहे। अकोला महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थितांना संबोधित केले। यावेळी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला। बावनकुळे म्हणाले की रणधीर सावरकर हे केवळ अकोल्याचे नेतृत्व करत नाहीत, तर ते विधिमंडळाचे प्रतोद म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत। त्यांची कामाची पद्धत अशी आहे की राज्याचा कोणताही मंत्री त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवत नाही। त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच अकोल्यात विकासाची मोठी कामे मार्गी लागली आहेत। या सभेत बावनकुळे यांनी अकोला महापालिकेत भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले। अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपची सत्ता येणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले। या सभेला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अकोलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बावनकुळे यांच्या विधानामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून निवडणुकीचे वातावरण आता अधिकच तापले आहे। मला अभिमान आहे रणधीर भाऊ सारखा एक चांगला नेता, आणि मला हे अभिमान आहे आज रणधीर भाऊ महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे प्रतोद आहे। आणि आज कुठल्याही मंत्र्याकडे गेल्यानंतर एखाद्या वेळी कमी जास्त होईल, पण रणधीर भाऊला कोणी मंत्री वापस पाठवत नाही। इतका खद्दावार नेता आपला रणधीर भाऊ सावरकर महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये एक सक्षम नेता या ठिकाणी आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।